नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. रात्रीचे 9 वाजता आहेत आणि प्राइम टाइम मध्ये सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत. मार्कडवाडीकरांची बॅलेटवरती मतदानाच्या मागणीवरून सध्या राजकारण चांगलंच तापलंय. शरद पवारांनी मार्कडवाडीमध्ये जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली. पवारांनी ग्रामस्थांशी बोलून सर्व परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर पवारांनी भाषणामधनं सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला. तालुक्यातील सगळ्या गावांमध्ये ठराव करा, आम्हाला ईव्हीएमनं मतदान नको, तो ठराव आम्हाला द्या, आम्ही योग्य ठिकाणी तो पोहोचवू, असा शब्द पवारांनी मार्कडवाडीच्या ग्रामस्थांना दिला. एकीकडे पवार मार्कडवाडीमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधत होते, तर दुसरीकडे सत्ताधारी आमदारांनी ईव्हीएमच्या समर्थनार्थ विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन केलं. ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी पवारांवर जोरदार पलटवार केला. तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला, त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते? आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचले वेगळे. मला काही समजत नाही. खचला, काही गुन्हा केला, चोरी केली, आणखी काय केलं, त्याचा खचला बरा. पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं, त्यासाठी खचलं. इंग्लंड तिच्यावर मतभेटीमध्ये टाकले जातात. युरोप खंडातले सगळे देश हे आपल्यासारखे ईव्हीएमवर जात नाहीत. अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी ईव्हीएमचा विचार केला, पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे ईव्हीएम नको. काय असेल ते लोकांना मतपेटी टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे, आणि त्यांचं दिला. आता जग कसं आहे, आमच्यात हात का? आमच्याकडे सरकारी. दरम्यान याच मुद्द्यावरनं सदाभाऊ खोत यांनी पवारांवर पलटवार केला. ऐकूयात. कृषी मंत्री झाले तेव्हा ईव्हीएम बरोबर होतं. 2004 ते महाराष्ट्रात 10 वर्ष सत्ता होती, तेव्हा ईव्हीएम बरोबर होतं. आता पवार साहेबांना बॅलेट का पाहिजे, त्यांच्या लक्षात आलं. बॅलेट मतदान जर आपल्याला कमी व्हायला लागलं तर फाडायला येतं, तो कागद खिशात घालायला येतो. 2-4 मतानं जर पडत असलं तर तो कागद गिळायला येतो. आता ही ईव्हीएम मशीन गिळायला येईना, खिशात घालायला येईना, फाडायला येईना, पळवून घेऊन जायला येईना. म्हणून पवारांच्या लक्षात आलं की तो कागदच असला पाहिजे, आणि म्हणून पवार साहेबांची चालली आहे खटाटोप. दरम्यान ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या उत्तमराव जानकरांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. पाहूयात. 1400 लोकांचं अफिडेव्हिट नोटरीला बोलवा. तुमच्या गावामध्ये बसून तुम्ही सगळेजण, सरपंच कुठे गेले, सरपंच तुम्ही सगळेजण बसून ते करून घ्या. गावोगावचे ठराव जवळजवळ 80% आलेले, 22% राहिले असतील ते आपण ठराव घेऊ. निवडणूक आयोगाकडे बॅलेटवरती निवडणूक घेण्याच्या अटीवरती मी राजीनामा द्यायला तयार आहे. साहेबांचं कौतुक आहे की जानकर साहेबांनी हा लढा आता हातात घेतलेला आहे. फक्त माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नका. राजीनामा दिला, परत इलेक्शन झालं तर तुम्हीच निवडून येणार, मला काही शंका नाही. पण सरकारने कबूल करावं, हो आम्ही इथं बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला तयार आहे, मग राजीनामा देऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही. दरम्यान या सगळ्या वादानंतर राम सातपुतेंनी विरोधकांवरती निशाणा साधला. ऐकूयात. या ठिकाणी इथल्या कार्यकर्त्याला माझा आधार भेटला. पूर्ण ताकदीने जनतेने आमच्या सोबत राहिले. माझं काम मागच्या 5 वर्षात या जनतेने बघितलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी या निवडणुकीमध्ये जनता आमच्या सोबत राहिली. त्यामुळे येत्या काळामध्ये मी माळशिरस तालुक्याच्या जनतेला विश्वास देतो. यांनी कितीही नाटकं केले, मोहिते पाटलांनी किती जुलूम करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना जी भाषा समजते त्या भाषेत आम्ही उत्तर देणार. आता विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यामध्ये महायुतीची सत्ता स्थापन झाली. त्यानंतर पुन्हा एकदा ईव्हीएमवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जुंपली आहे. उद्धव ठाकरेंनी महायुतीवर टीका करत त्यांच्या विजयात काहीतरी घोटाळा असल्याचं म्हटलंय, तर एकनाथ शिंदेंनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं.
जिंकले त्यांच्याकडे जल्लोषच नाहीये. याचा अर्थ की त्यांना त्यांच्या विजयावरती विश्वासच बसत नाही. म्हणजेच त्या विजयामध्ये काहीतरी घपला आहे. घोटाळे आहे, बरेच घोटाळे आहेत. महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प मी, देवेंद्रजी, अजित पवार यांनी आम्ही एवढ्या वेगाने पुढे नेले आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या. लाडक्या बहिणीपासून, लाडक्या भावापासून, लाडका शेतकरी सगळ्या योजना सुरू केल्या. विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे, हे रडगाणं आता थांबवा आणि आम्ही जो विकास केलेला आहे त्या विकास